माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर झणझणीत आणि चमचमीत रेसिपींसाठी आराध्य किचनला सबस्क्राईब करा. हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आराध्य किचनमध्ये. आज आपण मिल्क पेढा बघणार आहोत. मिल्क पावडर वापरून परफेक्ट पेढा तयार करायचा आहे आपल्याला. त्यासाठी लागणारे साहित्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. परफेक्ट पेढा तयार होण्यासाठी आपल्याला बरोबर असे प्रमाण घ्यावे लागते. त्यासाठी दिलेले प्रमाण तुम्ही घेऊ शकता. पेढे करण्यासाठी आपण 1 वाटी दूध पावडर, वेलची पूड, आणखीन अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. चला तर मग आता आपण पेढे तयार करून घेऊया. पहिल्यांदा मी 1 वाटी मलाई दूध घेतलेले आहे. हे मलाई दूध पॅनमध्ये ओतावे. थोडे गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी साखर घालावी. मलाई मिल्क नसेल तर साधे मिल्क वापरले तरी चालेल. त्यामध्ये 2 चमचे तूप घालावे. दूध गरम झालेले आहे. आपण त्यामध्ये आता अर्धी वाटी साखर घालून घेऊया. त्यानंतर यामध्ये 2 चमचे वेलची पूड घालावी. त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यावे. साखर दुधामध्ये मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी दूध पावडर घालावी. दूध पावडर घालून झाल्यानंतर ते व्यवस्थित पटकन मिक्स करून घ्यावे. वरून घातल्यामुळे दुधामध्ये दूध पावडरच्या गाठी होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा ही दूध पावडर दुधामध्ये विरघळून घ्यावी आणि मग यामध्ये घालावे. गॅसची फ्लेम बारीक ठेवावी आणि हे सतत परतत राहावे. थोडा वेळ झाला की हे मिश्रण घट्ट येऊ लागते. बघू शकता तुम्ही पेढ्याचे मिश्रण घट्ट होत आलेले आहे. मिल्क पावडरचा पेढा करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागत नाही. एक 10 ते 15 मिनिट इतकेच लागतात आणि पटकन पेढा तयार होतो. बघू शकता तुम्ही पेढ्यासाठी लागणारे हे मिश्रण तयार झालेले आहे. आता आपण गॅस बंद करूया. पेढ्यासाठी हे मिश्रण परफेक्ट कसे तयार झाले हे चेक करण्यासाठी थोडंसं हे मिश्रण आपल्या हातावरती घेऊन बघावे. ते हाताला चिटकणार नाही, म्हणजे पेढ्याचे मिश्रण तयार झाले आहे. बघू शकता तुम्ही पेढ्यासाठी हे मिश्रण तयार झालेले आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घ्यावे आणि थंड करून घ्यावे. 5 ते 10 मिनिटात हे मिश्रण थंड होते. चला तर आता आपण याचा पेढा तयार करूया. बघू शकता तुम्ही पेढ्यासाठी खूप सुंदर असे खव्यासारखे मिश्रण तयार झालेले आहे. आता आपण याचे पेढे तयार करून घेऊया. अगदी बाजारसारखा पेढा तयार व्हायचा असेल तर पेढ्यासाठी लागणारे प्रमाण व्यवस्थित घ्यावे लागते आणि तुम्हाला अगदी खव्याचे पेढे खातो तसेच हे पेढे लागणार आहेत. खूप सुंदर असे पेढे होतात. हे मिश्रण थोडे एकजीव करून घ्यावे. त्यानंतर गोळा करून पेढे तयार करून घ्यावे. पेढे करताना हाताला थोडेसे तूप लावावे, त्यामुळे हे मिश्रण हाताला चिटकत नाही. जितक्या साईजचा पेढा हवा असेल तितक्या साईजचे हे मिश्रण घ्यावे आणि त्याचा गोल असा पेढा तयार करावा. हे बघा कसा छान असा पेढा तयार झालेला आहे. याप्रमाणे आपण सगळे पेढे तयार करून घेऊया. जर तुम्हाला स्क्वेअर टाईप
पेढा हवा असेल तर हे मिश्रण प्लेटमध्ये थापून घ्यावे आणि त्याच्या चाकूने वड्या काढून घ्याव्यात. बघू शकता तुम्ही कसे सॉफ्ट स्मूथ असे पेढे तयार झालेले आहेत. आवडली असेल तर रेसिपी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन डिशेस मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप थँक्स.